सुरुवातीला एवढं प्रयत्न करून आम्ही अंगणवाड्या तयार केल्या मुलांसाठी। तेव्हा कुठली आम्हाला अनुदान वगैरे काय नव्हतं आणि जवळजवळ 270 मुलं आम्ही सांभाळत होतो, पहिली ते तिसरी चौथीपर्यंतची। आणि त्या मुलांच्याकडे अक्षरशः काही नव्हतं, म्हणजे त्यांना आम्ही लाडू घेऊन गेले किंवा चॉकलेट नेलं तर त्यांना चॉकलेट हे कसं असतं हेही माहीत नव्हतं, चॉकलेट खातात हेही माहीत नव्हतं, कधी त्यांनी पाहिलेलं नव्हतं। अशा मुलांना जेव्हा आम्ही आपल्या याच्या आश्रमामध्ये ठेवून त्यांना शिकवायला लागलो तेव्हा त्यांची अटॅचमेंट आमच्याशी खूप झालेली होती आणि त्या मुलांना अक्षरशः म्हणजे एक नवीन जग बघायला मिळत होतं। ते मला बाबा म्हणतात सगळेजण। तर त्या ज्या मुलांना मी पहिली दुसरीला किंवा अंगणवाड्यामध्ये आणली होती ती मुलं 12वी 10वी पर्यंत शिकवेपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो। माझं नाव आहे जगदीश श्रीधर जाधव आणि मी बेसिकली पोलीसमध्ये 25 वर्ष नोकरी केली, पण त्याच्या आधी मी सोल्जर होतो। सोल्जर इन द सेन्स मी एअरफोर्समध्ये 15 वर्ष नोकरी केली। तेव्हा आर पाटील साहेब गृहमंत्री होते आणि मग त्या आर पाटलांच्या समोर मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला पहिलं तर धुडकारलंच, परंतु तेव्हा त्यांनी मला हाकलून बाहेर काढल्यानंतर देखील मी त्यांच्या केबिनच्या बाहेर थोडा वेळ थांबलो आणि तेव्हा जे बाहेर आले तेव्हा त्यांना मी परत भेटलो। तेव्हा म्हटलं तुम्ही अजून गेला नाहीत? तेव्हा म्हटलं नाही सर, माझी एक थोडंसं ऐकून घ्या। मग त्यांनी मला परत आतमध्ये बोलवलं आणि त्यांना सांगितलं माझी कहाणी, मी काय काम करतो आणि कसं करायचं आहे। आणि काम करताना मला जर तुम्ही कुठेही रॉंग असताय किंवा मी कुठे चुकीचं काम करत असेल, सगळा पोलीस फोर्स तुम्ही माझ्या मागे लावून मला तुम्ही पकडू शकता किंवा आत टाकू शकता, जी कारवाई करायची ती करू शकता, परंतु मला ही पॅशन आहे, मला हे काम करायचं आहे, मला परवानगी द्या। तर त्या म्हटले तुमची फाईल कुठे आहे? मी म्हटलं 6 वर्ष झाली फाईल माझी इथून DG ऑफिस आणि मंत्रालय अशी ट्रॅव्हल करते। तर त्यांनी मग मला शेवटी विचारलं तुमचं एवढं हे तुम्ही कसं काय मॅनेज करणार? म्हटलं ते मी आतापर्यंत तुम्हाला असं वाटत असेल मी काम करत नाही, परमिशनच्या आधी मी असे काम करतो आहे आणि अशी मुलं उरणच्या एका वखारीमध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर कुठलेही पोलीस पाठवून तुम्ही विचारू शकता मी काम काय करतो आहे ते। मग त्यांनी ते व्हेरीफाय केलं उरणच्या पोलिसांकडून ताबडतोब फोनवरती आणि मला बसवून ठेवलं आणि नंतर मग मी म्हटलं साहेब तुम्ही देऊ शकत नसला तर हा मी राजीनामा लिहून आणलेला आहे, मी राजीनामा देतो, त्यानंतर मला तुमच्याही परमिशनची गरज नाही आणि मला कोणाला विचारायची गरज नाही। त्यांना काय वाटलं, मी राजीनामा त्यांच्या टेबलावर ठेवला, 5 मिनटात त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी मला सांगितलं जाधव तुमचं काम चांगलं आहे, तुम्हाला हे काम करायचं आहे आणि तुम्ही हे काम करणार पण पोलीस खात्यात राहून करणार, तुमची परमिशन उद्या सकाळी तुमच्या घरी इथला माणूस घेऊन येईल, तुम्ही आता जा। हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद वाटला आणि दुसऱ्या दिवशी बरोबर 12-1 वाजेपर्यंत
मंत्रालयाचा माणूस ती माझी शासकीय परमिशन जी आहे ती घेऊन आला. आज तक 26 साल में हमने 470 orphan बच्चों को हमने तैयार किया. ये हम नॉन गवर्नमेंटल सपोर्टिंग ट्रस्ट हैं. अपने पैसे से और जो कई दोस्तों से, कई जान पहचान के लोगों से, अच्छे लोगों से मदद मिलती है. हा जो 26 वर्षाचा प्रवास चालू होता त्याच्यामध्ये जगदीश जाधव साहेबांचं मोलाचं सहकार्य आणि मेहनत आहे. ती मेहनत पाहून आम्हाला नेहमीच वाटतं की अशा पद्धतीने आपण सुद्धा काम केलं पाहिजे. आणि त्यांचं ते मोटिवेशन, काम करण्याची पद्धत हे पाहिल्यानंतर आम्ही स्वतःहून बिझनेसमधून थोडा वेळ का होईना पण झोकून द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला असं वाटतं की ही ट्रस्ट म्हणजे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे ती गरीब, अनाथ, अपंग मुलासाठी बनवलेली आहे. गेल्या 26 वर्षामध्ये आम्हाला या ट्रस्टला अजून जमीन मिळवणं, प्लॉट मिळवणं, इमारत बांधणं हे शक्य झालेलं नाही. आणि आमचा ट्रस्टचा हा फार मोठा प्लॅन आहे की हे झालंच पाहिजे. याच्यामुळं फायदा काय आहे की आज जो विद्यार्थी आहे तो एका चांगल्या इमारतीमध्ये राहील, सुखसोयी त्यांना चांगली मिळेल, त्याच्यापासून ते चांगल्या पद्धतीने शिक्षण पूर्ण करून नोकरी करतील, त्यांचं लाईफ चांगलं होईल. आई वडील असणारी मुलं ही म्हणतात ना की त्यांना कसली चिंता नसते. आयुष्यामध्ये काय कमवलं नाही तरी जेवण घरी मिळतं. आयुष्यामध्ये काही केलं नाही तरी आईबाप त्याला कपडे देतात, त्याचे प्रेम करतात. परंतु ही जी 18 वर्षाची आतली अनाथ मुलं जी आहेत त्यांना आधार कोणाचा असतो? एखाद्या आश्रमाचा. आश्रम म्हणजे तो काय इंडिव्हिज्युअलची काळजी घेत नाही, तो मासची काळजी घेतो. मासमध्ये काय ठरवलं जातं? ह्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा दिला पाहिजे. तर माणसाचं अन्न, वस्त्र, निवारा मिळून माणूस बनत नाही. माणूस बनवण्यासाठी किंवा बनण्यासाठी त्याला इमोशनल टच पण लागतो, एक मायेचा स्पर्श पण लागतो. आणि तो मायेचा स्पर्श आणि इमोशनल टच जसा तुमच्या मुलांना तुमच्या घरी मिळतो तसं ह्या मुलांना मिळत नसतो. आणि हा टच त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये एक अशी मोठी दरी असते ह्या मुलांपेक्षा आणि त्या मुलांमध्ये. त्यामुळे जेव्हा ते 18 वर्षाचे होतात आणि त्यांना जेव्हा कळायला लागतं की आपण अनाथ आहोत आणि आपल्याकडे हा भाग नाही आहे, तेव्हा त्यांचं दुःख आहे ते बोलून दाखवू शकत नाही. त्यांना आता कळायला लागलेलं असतं की आपण अनाथ आहोत आणि आपल्याला हे मिसिंग आहे. आणि अशा वेळेला जर तुम्हाला माझ्यासारखा किंवा तुमच्यासारखा कोण जाणूस त्यांना प्रेमाने आपल्या जवळ घेतो, बोलवतो किंवा त्यांना काहीतरी देतो, तेव्हा त्यांच्यामधले ते इमोशन्स पण बदलतात आणि त्यांचं लाईफ पण बदलून जातं. आता माझी जी मुलं आहेत त्यांना तुम्ही आल्या जेव्हा पाहिलं असेल तर त्यांची चेहरे इतके, आता तुम्ही तिथे गेला तर ते एकदम चेअरफुल, म्हणजे जसं घरामध्ये बाबा आणि आई आहे अशा प्रकारे ती राहतात. आणि तेवढंच प्रेमाने ते माझ्याशी हे करतात, शेअर करतात. त्यांचे काय असेल, काय सांगायचं, बाबा तुम्हाला हे सांगायचं, बाबा तुम्हाला ते सांगायचं आहे. आम्ही गेले 27 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करत होतो. बरेच भाऊ हे गजानन वालावलकर यांच्या इन्स्पायरेशनखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्यांनी जे डायरेक्शन आम्ही बसून ऐकलेलं होतं त्या प्रभावाखाली हे कामाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि आजही करत आहे आणि करत राहू अशी माझी खात्री आहे. माझ्या वडिलांच्या नावाने माझ्या भावाने एक ट्रस्ट तयार केली. माझे वडील आध्यात्मिक गुरु होते, तर त्याचं नाव गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट आहे. गरीब लोकांचं किंवा अनाथ मुलांचं सहाय्य करते आणि गेली 26 वर्षे आम्ही काम करतोय. मी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून समुपदेशक म्हणून काम करत आहे. येथे समुपदेशन करताना माझ्या कामाची मुख्य जबाबदारी म्हणजे जे विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनामधील असणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे, त्याचप्रमाणे त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन करणे ही माझ्या कामाची मुख्य जबाबदारी आहे. संस्थेचे महत्त्वाचे उपक्रम म्हणजे आम्ही बाल हक्क संरक्षण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण तसेच स्त्री सक्षमीकरण या विषयांशी निगडीत संस्था कार्य करत आहे
आणि या सर्व कार्य करत असताना सर्वात महत्वाचा जो आमचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे 18+ उड्डाण केंद्र, म्हणजे ज्या अंतर्गत आम्ही अनाथ निराधार या बालगृहातून 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह तसेच शिक्षण आणि रोजगार याची संधी उपलब्ध करून देतो. या विविध विषयांवरती कार्य करत असताना एक समाधान मिळत आहे आणि खूप नवीन नवीन गोष्टी शिकण्यात मिळत आहेत. समाजातील या दुर्लक्षित घटकापर्यंत आम्ही पोहोचतोय याचा आम्हाला खूप आनंद होतो. जे बी महाराष्ट्रातील गोर गरीब जनता ज्यांची मुलं ज्यांना शिक्षण देता येत नाही, शिक्षण द्यावयाची इच्छा आहे, त्यांनी सर्वांनी गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टसाठी केव्हाही आमची दरवाजे ओपन आहेत. आम्ही सहकार्य करायला तयार आहे. आमच्याशी संपर्क साधावा आणि त्या मुलांना आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडमिशन देऊन शिक्षण पूर्ण करण्याचा विचार करत आहोत. सब लोग हमारे साथ जुड़े और सेवा का काम करे, यही हम लोग चाहते हैं. तो ये ट्रस्ट बड़ा काम कर सकता है और ये छोटा सा पौधा जो है वो बड़ा वृक्ष बन के समाज की सेवा कर सकता है.